जय श्रीराम, जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण सध्या आहोत हिंद केसरी पेडगाव फाटीच्या जवळ आणि तुम्हाला तुम्ही पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून सागर आणि निखिल शेट भेटलेले आहेत. सागर शेट, आज कोणाकोणाची सुट्टी आहे? कोणत्या कोणत्या गाड्या आहेत? मथुरची सुट्टी आहे. काय अंदाज गट? 100. हां हां 64 गट आहे. बरं, अजून खालीच असणार आहे सुट्टीला तुम्ही ना दिवसभर? बघा, चहा पित आहेत. सकाळ सकाळी लवकर भेट झाली यांची. चला मित्रांनो, आता जाऊयात पेडगावच्या पाठीवरती. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हिंद केसरी हरण्यासुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. शेठजी नमस्ते. काय सांगाल, कसं काय पाहताय आज मैदानाकडे? जवळपास सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि 6:30लाच पहिला गट खाली सुटला, तर काय सांगाल याच्याविषयी? वेळेच्यानुसार मैदानाची हे केली, कारण गटही तेवढेच आहेत आणि सर्वच गाडा मालकांना माझ्याकडनं शुभेच्छा असतील, कारण प्रत्येकाने एक वर्षभर वाट बघितलेली आहे. मी 3 वर्षे या मैदानाला सज्ज झालो आणि आजही समजा त्याच पद्धतीत, त्याच जोशात, त्याच जोमात आहे. बरं, चालतंय, धन्यवाद. मित्रांनो, पिस्तूल पण आला पेरलेचं. बरं, कोणाबरोबर आज? सरजा आहे. बरं, आणि ही पडेलची दोन नाच्या आणि त्याचा पलीकडचा जलवात. सगळी पेरलेतलीत का? ही दोघं बिहुरीतलीत का? बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. दोघांची नावं काय आहेत? मास्तरराव. आणि तो पलीकडचा सुंदर. गाव कुठलं मास्तररावचं? बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मोरदरीकरांचा हरण्या पण आला आणि पलीकडचा भारत. कसं काय आहे नियोजन हरण्याचं? मुंबईचा बैल आहे आणि ह्याचं पलीकडचं भारतचं मुंबईचा बैल आहे. बरं, चला, शुभेच्छा. वजीर आला आहे मित्रांनो, इकडे वजीर आहे आणि ह्याचं रायफल आणि पड्यालचा 8001 सोनूक काहीतरी. बरं, चला, शुभेच्छा दादा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सासवडकरांचा सोन्या पण आलाय आणि ह्याचं नाव काय दादा? लक्ष. कसं काय नियोजन आहे लक्षाचं? ते नावडीचा शंभू म्हणून आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, जुळेवाडीकरांचा चेतक आला आणि पड्यालचा मित्रांनो नाव काय राहायचं? दादा, नाव काय राहायचं? माणिकराव. गाव कुठलं? रेटरे हरणाक्ष. कोणा बरं आज माणिकराव? पंढरपूरचा बैल आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा सगळ्यांना. बादशाह पण आलाय. बादशाहचं गाव कुठलं रे? खिडकाली. बरं, कोणाबरोबर नियोजन आज बादशाहचं? नियोजन गिरवीच्या भुंग्याबरोबर मित्रांनो, बोला बरोबर. गिरवीच्या बोला बरोबर बादशाह पाळणार आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता बोला पण आलाय गिरवीकरांचा. मित्रांनो, तेजा पण आलाय आणि ह्यो गिरवीकरांचं काय नाव? संग्राम पण आलाय. हे दादा, नाव काय राहायचं? काढतोस. आणि ह्याचं बजरंग. कसं काय नियोजन आहे काढतोसचं? घरची गाडी, बजरंग आणि काढतोस. गाव कुठलं दोघांचं? गराडे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. हो, गोट्या भाऊचीच सगळी. बरं, अजून कोणते कोणते आणलेत नंदी? मग लारा आलाय का? बरं मित्रांनो, लारा सुद्धा दाखल झाला बघा मित्रांनो मैदानामध्ये. दादा, लाराचं कसं काय नियोजन आहे? का रे, कसं काय नियोजन आहे? गोटूभाऊंनी केलंय. पण कळलं असेल की पायरा का नाही? दिगंचितला बैल आहे का? बरं बरं. मित्रांनो, शंभू पण आलाय, तुम्ही पाहू शकता. हा, अंतुलराव. बरं, आणि विराट. गाव कुठलं दोघांचं? मुळशीच आहेत का? बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. कोणती कोणती आणलीत नंदी? सरपंच सरदार. गाव कुठलं? भोरवडगाव. बरं बरं. कसं काय नियोजन आहे? घरचीच गाडी. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. शंभू कुठला? सोनापूरचा शंभू आहे. बरं, आणि कोणाबरोबर नियोजन आहे आज? माळशिरसचा बैल. चांगलं नियोजन केलं दादा. चला, शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते. कसं काय नियोजन आहे आज? कोणाकोणा घेऊन आलाय आज? आपला लखन सुंदर. लखन आणि सुंदर आल्यात मित्रांनो, शिरसुफळकरांची. बरं, आणि कसं काय नियोजन आहे दोघांचं? लखन अण्णाशेठ गाडगे पाचवड, सुंदर अक्कलकोटचा सर्जा. चांगलं नियोजन केलं. चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबाण शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूर सुद्धा जनतेच्या मनातील हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ज्यानं संपूर्ण बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं तो म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे, निसर्ग गार्डन, कात्रज, पुणे यांचा
सप्तहिंद केसरी सुंदर उर्फ बॉस सुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. दादा कसं काय नियोजन आहे? सुंदर कोणाबरोबर पाळणार आहे? कोरपलवाडीचा राहुल म्हणून बैल बरं मित्रांनो, होळकरवाडीचा रावले आहे ना, त्याच्याबरोबर आहे ना. बरं चला, शुभेच्छा तुम्हाला.